आपल्या सोबत. संगीताजी सांगा, कायम तुम्ही अशी का वागणूक देता तुमच्या मित्र पक्षांना? आरोप आहे तुमच्यावर. ताई, शिंदे गट आणि भाजप हम्म. हे नेहमी एक खोटा नेरेटिव्ह पसरवण्यासाठी फेमस आहेत. आणि हे दादा जे बोलतायत सिंदूर, ज्या माणसाने आपल्या आयुष्यात सिंदूराची कदर केली नाही त्यांनी सिंदूरचं महत्व आम्हाला नाही सांगायचं समजून. आम्ही महिला समजतो सिंदूरचं काय आणि कोण काय बोलते. तुम्ही जर स्वतःचा सिंदूर सांभाळलेला नाही, तुम्ही काय शिकवता आम्हाला सिंदूरचं बरं, महत्व? विषयावर येऊयात आपण. दुसरी गोष्ट, जेव्हा उद्धव ठाकरे एक फॅमिली फंक्शन म्हणून गेले, राहुलजी त्यांना पूर्ण आपलं घर दाखवतायत, त्यांना रिस्पेक्ट करतात, त्यांना जळतंय कुठं, यांना मळमळतंय कुठं माहितीये का? की उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर नाही, तो त्रास त्यांना. त्यांना दुःख हे होतंय की उद्धव ठाकरे आपल्या बरोबर नाहीत. बाकी काही नाही. मी तर शिंदे साहेबांना खरंच नमन करीन की वा, काय प्रेम आहे तुमचं, की एवढा अपमान झाला म्हणून तुम्ही आज दिवसभर टीव्हीवर बोलताय. म्हणजे कुठंतरी खुपतंय की आज उद्धव ठाकरे आपल्या बरोबर नाहीयेत आणि काँग्रेस बरोबर आहेत. आणि काँग्रेसनी कुठेही अपमान केले नाहीये. स्वतः उद्धवजी तिथे बसताना त्यांनी सांगितलं की इथं जवळनं व्यवस्थित दिसणार नाही, आपण मागे जाऊ. आणि ते सगळे मागे गेले. त्यांनी सांगितलं पण ते. त्याच्यानंतरही अपमान झाला म्हणजे एक खोटा नॅरेटिव्ह पसरवायचा. मराठी लोकांना सांगायचा तुमचा अपमान झाला. अरे दोन्ही बाजू ऐका. उगाच खोटा नॅरेटिव्ह पसरवायचा आणि वातावरण दूषित करणं, यांना बाकी कोणते विषय महत्वाचे नाहीयेत. मान अपमानाचं नाटक स्वतःच्या स्वार्थासाठी आहे, उद्धव ठाकरेंसाठी नाही. फक्त शिंदे गट आणि भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात.